गेल्या 5 ते 7 दिवसापासून आपण बघतोय का मार्केटमध्ये आपल्याला करेक्शन बघायला भेटते. आता हे करेक्शन का होतंय, अजून किती होणार आहे, कारण काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपला जो टेलिग्रामचा पेड ग्रुप आहे आणि जो फ्री ग्रुप आहे, दोन्ही टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली लिंकवरती जाऊन आपण आपले दोन्ही चॅनल जॉईन करू शकता. आपल्या चॅनलचा जर तुम्ही समजा मेंबर झालात तर तुम्हाला त्या ठिकाणी एज्युकेशनल चांगले तुम्हाला व्हिडिओज मिळतात, शेअर मार्केट विषयी माहिती भेटते, स्विंग ट्रेडिंग विषयी माहिती मिळते, ते सगळेच तुम्हाला व्हिडिओ त्यामध्ये असतात. प्लस तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची सुद्धा मेंबरशिप भेटते. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, जॉईन नावाचं बटन येतं, ते बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन नावाच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर पेमेंट करायचं आहे 299 रुपयाचं आणि तुम्ही आपल्या चॅनलचे व्हाल मेंबर. तर आता प्रश्न असा आहे का पडते मार्केट, तर त्याची कारण आहेत. त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे बऱ्याच आपल्याला मार्केटमध्ये साधारणतः जर तुम्ही बघितलं असेल 24,300 पासून 26,100 पर्यंत जवळजवळ 1800 पॉईंटची रॅली मार्केटने दिली. म्हणजेच एवढी 1800 पॉईंटची रॅली म्हणजे अराउंड 9% आसपासची रॅली जर समजा मार्केटने दिली तर थोडीफार प्रॉफिट बुकिंग येणं साहजिक आहे. त्या नियमानुसार आपल्याला या ठिकाणी मार्केटच्या ऊपरी स्तरों के ऊपर प्रॉफिट बुकिंग दिख रही है असं जे म्हणतात हिंदीमध्ये, म्हणजे वरच्या लेवलवरती आपल्याला त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग बघायला भेटते आणि ती भेटणं साहजिकच आहे. हा झाला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट असा आहे का आपण साधारणतः गेल्या 9-10 दिवसातलं जर ट्रॅक रेकॉर्ड जर बघितलं, म्हणजे आता हे 4-5 दिवस सोडून त्याच्या अगोदरचे 10 दिवस जर बघितले, कंटिन्युअसली विदेशी गुंतवणूकदार आपल्या मार्केटमध्ये खरेदी करत होते. जसा निफ्टी 25,000च्या वरती आला त्यानंतर त्यांनी कंटिन्युअसली खरेदी चालू केली आणि जसाही निफ्टी 26,000ला गेला सेलिंग चालू केली. गेल्या 4-5 दिवसापासून ते सेलिंग करतायत. म्हणजेच विदेशी गुंतवणूकदारांची आपल्या मार्केटमध्ये होत असलेली सेलिंग किंवा विक्री यामुळे सुद्धा मार्केटमध्ये आपल्याला फॉल बघायला भेटतो. त्यानंतर आपल्याकडं आता मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं का जे क्वार्टरली रिझल्ट येत आहेत, त्या रिझल्टमुळे सुद्धा मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त आहे. ही कारण आपल्याला जे मार्केट पडतंय ते मार्केट पडण्यासाठी ही कारण आहेत. पण मग आता मार्केट पडते मग पैसा कुठे जातोय आपण बघतोय. सध्या डाव जोन्स आणि नॅसडॅक हे जे अमेरिकेचे इंडेक्स आहेत हे दररोज नवीन लाईफ टाईम हाय बनवतात. आता पण मी हा व्हिडिओ बनवते मला मेसेज आला होता का डाव जोन्स तर नाही पण नॅसडॅक जो आहे 25,172 नवीन लाईफ टाईम हाय त्यांनी परत बनवला. म्हणजेच काय होतंय का आता सध्या नॅसडॅक का वाढतोय तर AI टेक्नॉलॉजी जे आहे किंवा ज्याला आपण म्हणतो IT सेक्टरचा तो नॅसडॅक इंडेक्स आहे आणि सध्या सगळी गुंतवणूक AI मध्ये होते, AIच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक होते, तिकडे बूम आहे, पैसा इकडे निघतोय पैसा तिकडे जातोय म्हणून अमेरिकेचं मार्केट सध्या वाढते. आपलं मार्केट थोडं करेक्शन चालू झालं म्हणजे आपण त्याला प्रॉफिट बुकिंग म्हणूया, तर म्हणजे पैसा तिकडे जातोय. कारण पैसे काढून काय कोणी घरात ठेवत नाही. मोठमोठे गुंतवणूकदार काय असे नाही ना चला पैसे आणले जातात मी चला सोन्याची चेन करतो फिरतो मस्तपैकी इकडे तिकडे, असं नाही. पैसा इकडे काढतात त्या मार्केटला लावायचा, त्या मार्केटचा काढायचा इकडच्या मार्केटला लावायचा, अशी ही परिस्थिती आहे. म्हणजे पैसा तिकडे जातोय. पण मग आता आपण कुठपर्यंत खाली जाऊ शकतो हा महत्वाचा प्रश्न आहे. तर असं मला वाटतंय का एकंदरीत पहिली गोष्ट आता जो आपल्याला लगेच निफ्टीला सपोर्ट जर बघितला तर 25,430 आहे. आता 25,500 निफ्टी आहे म्हणजे इथून 70 पॉईंट. पण तो जर तोडला तर मग आपल्याला त्या ठिकाणी 25,000 पर्यंत सुद्धा खाली जाऊ शकतो. जर 25,430 ची लेवल तोडली तर 25,000 सुद्धा पॉसिबल आहे. पण तो जर नाही तोडला तर परत आपण त्या ठिकाणी 25,800 त्याच्या आधी 25,600चा आता मोठा रेजिस्टंट आहे, 25,700चा रेजिस्टंट आहे, 25,800चा आहे, 25,900चा आहे, 26,000चा पण आहे. रेजिस्टंट आहे. पण जर ती लेवल जर होल्ड केली निफ्टीनं 25,430 ची तर परत आपण त्या ठिकाणी 26,000 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच खूप असं काही मोठं पॅनिक नाहीये अपेक्षित. पण जर 25,430 ची जर लेवल तोडली तर अजून 401 पॉईंट पर्यंत निफ्टीमध्ये करेक्शन बघायला भेटू शकतं. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं त्या लेवलवरती वॉच ठेवा. कारण ज्या मागच्या महिन्यामध्ये सुद्धा आपण त्या लेवल पर्यंत आलतो, प्रॉफिट बुकिंग झाली जवळजवळ त्या लेवल पासून 1000 पॉईंट करेक्शन झालं आणि परत त्यानंतर तो रेजिस्टन्स क्रॉस केल्यानंतर
700-800 पॉईंटची तेजी झाली. तेव्हा ही जी लेवल आहे ती लेवल आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवा आणि ती जर लेवल आपण होल्ड केली तर मग इतकं काय पॅनिक अपेक्षित नाहीये. तेव्हा आपल्याला ट्रेड करताना या सगळ्या लेवल लक्षात ठेवा. ओके, आणि तेव्हा आता इथे आपण थांबूया. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही, त्याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्रामचा जो पेड ग्रुप आहे त्याची 12 महिन्याची फी फक्त 1350 रुपये आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे तुम्हाला. त्यावरती जे स्विंग ट्रेड मी घेतो ते तुमच्याबरोबर शेअर करत असतो आणि आपल्या चॅनलची जी काही मेंबरशिप आहे आपल्या युट्यूब चॅनलची तीही आपण घेऊ शकता. आणि तेव्हा इथे थांबूया, आपण परत भेटूया नवीन विषयासह.